कसं वाटतंय सांगा तर नमस्कार मंडळी, मी तुमची मालाबाई म्हणजे स्नेहा. आज खूप मोठा दिवस आहे लग्नाचा. आता मी घरून निघाली आहे लॉनवर म्हणजे सिद्धिविनायक पॅलेसवर जाण्यासाठी, जे माझं लग्नाचं लोकेशन आहे. मेकअप आर्टिस्ट आलाय म्हणते आणि माझा भाऊ मला सोडून देत आहे. आणि आपल्यासोबत आहे मानाची करवली, मानाची म्हणण्यापेक्षा कामाची करवली. तर आता लगेच जातो आणि तिथं गेल्याबरोबर मेकअप स्टार्ट करतो. आजचा व्लॉग म्हणजे जसं लग्नात जसं ज्याच्या हाती मोबाईल जाईल तो तसं तसं काढत जाईल. तर तुम्हाला प्रॉपर रील्स वगैरे पाहायचे असेल तर ते तुम्हाला पेजवरच पाहायला भेटत, माझ्या किंवा अनिकेतच्या. तर आता मी पहिले जातो आणि पटापट मेकअप वगैरे करतो, कारण की उशीर झालाय. पहिलेच 8 वाजताचा शूट होता. 8 वाजता फोटोग्राफर्स येणार आहे म्हणते, पण मला माहिती आहे 8 वाजता येत नाही ते, प्रॉपर 9 वाजता. 2 तास लागतात मेकअपला. आता तो आलाय, आता गेल्याबरोबर डायरेक्ट मेकअपला सुरू होतो आणि मग फोटोग्राफर आल्यावर शूट वगैरे ते सगळं तुम्हाला डिटेल्स दाखवणे, कारण की प्रणाली आहे माझ्यासोबत, काही विषय नाही. तर चला. सो आम्ही पोचलेलं आहे आमच्या लोकेशनवर. हे बॅग माझ्याकडे देऊन दे, काय ढोपटी बाजार. लोकेशन लग्नाचं बघू शकता. सांगते, आज सकाळी तुम्ही सगळ्यात लवकर उठली, सगळ्यांच्या लवकर उठली, कारण की पहिली गोष्ट झोपच नाही लागली. ह्या विचारांना की ज्या घरासाठी मी भांडत होती की माझं आहे माझं आहे, आज ते घर माझ्या माहेर होईल, माझं घर दुसरं राहील. तर तेच असं वाटत होतं की यार, असं वाटत होतं की लग्नाची डेट लवकर आली पाहिजे, लवकर पटकन सगळं झालं पाहिजे. आता असं वाटतं की काय एवढं लवकर आली. आमचं लोकेशन बघू शकता किती मस्त आहे. आणि इथं कोणीच नाही आहे, आम्ही दोघं नवरीनं बाई पहिलेच आली आहे. चप्पल स्टँड आहे आमची रूम. अरे इथे मेकअप करतो फटाफट. एक गद्दा वद्दा जे शोभी शकते मस्त. माझं मेकअप आर्टिस्ट पियुष आहे सध्या. आणि खरं सांगते म्हणजे व्हिडिओ आहे म्हणून नाही, सध्या याचं नाव एवढं टॉपला चालू आहे, कारण की मला कालच माझी फ्रेंड आहे स्वतः मेकअप आर्टिस्ट, ते मला म्हणत होती हाँ मैंने पीयूष का नाम सुना, अभी बहुत चल रहा है परकाड़े में, असं मला म्हणण्यात आलं. तर आता आपण त्या टॉपच्या मेकअप आर्टिस्टवर मेकअप करून मिळलो. तर आता आमचं सेटअप चालू आहे सगळं. पटापट मेकअपला लागतात. मेकअपची थोडी थोडी प्रोसिजर दाखवून, जास्त दाखवून नाही. सीधा शाळा आहे ना. ते लॉनवर लागले. मग तो म्हणते मी छापतो म्हणते. 1 मिनिट थांबा लागला. बिचारी लग्नाच्या तयार झाल्यावरही घरची कामं आवरा लागतात. हे राहिलं ते राहिलं. सर्वात मेन दाखवू का तुम्हाला, थांबा. फक्त नवरींचंच नाव बदनाम असते. चाहोता हा उशिरा आला असता, पण हा झोपडून फक्त मेकअप साठी आलाय. मोबाईलचा हाल सगळ्यांचा झालाय. माहिती झाला तुझं लेदरचं कवर आहे. आता मयूर हळद असली की होणारच आहे ना. आमचा नवरदेव आलेला आहे, बिचारा फोटोच काय काहीतरी सामान वरती जाय. आपल्या रूम मध्ये जिथे तुम्ही झोपले होते ना, तिथं सामान ठेवलंय. बसवा ना, सांगा नवरीची करवली, नवरीची बहीण.
खायला पाहिजे नारळ तर रोहित आले दिलं ना बाहेर कोणतरी